जवळजवळ 4 संघ खेळले, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मजल मारली ती म्हणजे वाघिवली टीम ने 2 सामने जिंकलेत आणि आजच्या दिवसातील हा फ्रेश सामना, तिसरा फ्रेश सामना तुमच्या समोर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. इथे मात्र गव्हांच्या अगेन्स्ट विपक्ष तुम्हाला खेळताना पाहिल ती म्हणजे शेवा टीम, एसपीसी शेवा शांतेश्वरी प्रसन्न या नावानं सातत्यानं खेळत असतो आणि तो खेळ सातत्यानं या उरण विभागामध्ये आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला शेवा टीमचा. ती शेवा टीम आता मात्र सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला फलंदाज असतील जतीन म्हात्रे आणि नॉन स्ट्राइक एंडला आपण गुड्डूला पाहू शकाल निशिकेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज होतील तयार. पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. इथे मात्र शुभारंभ क्रिकेटची सुरुवात, या मॅचची सुरुवात करत असताना गोलंदाज वैयक्तिक गोलंदाज येतो अलंकार कोहली. अलंकार कोहली राईट हँड ऑन द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र फेकण्यासाठी तयार झालेत. अलंकार कोहलीचा पहिला चेंडू अतिशय वेगवान भन्नाट स्पीड न मात्र इथे मात्र हाताला आणि चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सातत्याने आपण अलंकार कोहलीची पाहिलंय. हाईट कम फाईट ज्यादा हे बिद वाक्य त्याने सातत्याने मैदानामध्ये दाखवलंय आणि तीच आता मात्र पुनरावृत्ती या गोलंदाजीच्या माध्यमातून तो करतो. या स्पेल मधला दुसरा चेंडू. यावेळेस हलकासा ग्लान्स केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जाणार बाउंड्री सीमा रेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. अक्षरशः जतीन म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडेसे नी बेंड केले, शॉट बनवला आणि चेंडूला बरोबर स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 4 धावेसाठी पाठवलंय. तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन जागा बनवलंय, रूम बनवलंय. 2 खेळाडू पळतायत परंतु चेंडूला इथे मात्र अडकवण्यात सफल होणार का? आणि इथे मात्र हॉलँडर्स कॉल 4 धावेचा. हॉलँडर आमचे तिथे आहेत, त्यांचा निर्णय येतो की हा चेंडू जाणार सीमारेषेच्या पार. रिव्ह्यू घेतलाय. मला वाटतं सीमारेषेच्या लगत चेक करायचं होतं. ओके, चौकार आहे कारण सीमारेषेच्या बाहेर जाऊन हा चेंडू त्याने हाताळलाय. वैयक्तिक 3 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय. तसेच आमच्या तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके खेळाडू दिगोडे गावचा शान, दिगोडे गावची सुपुत्र आणि आपल्या उरण विभागाची रायगडची शान बाण आन विश्वजित ठाकूर यांचा व्हिडिओ कॉल मधून रायगडच्या हार्दिक पांड्या यांच्याकडून या सामन्यांसाठी शुभेच्छा येतात. त्यांचा सुद्धा करतो आम्ही स्वागत. शतक क्रमांक पहिलं चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्तीत आलाय. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर अजूनही कुठलाही खेळाडू बाद झाला नाहीये शेवट टीमचा, परंतु चांगलं इथे मात्र त्यांचं योगदान बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. टीमचा टोटल झालाय डबल फिगर मध्ये 10 धावा. अलंकार कोहली, अलंकार कोहलीचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवण्याचे प्रयत्न केले होते परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क फारसा चांगला पाहायला मिळाला नाहीये. तद्वर मिळेल सिंगलने टीमचा टोटल आता मात्र धावफलकावर हलताना दिसतो तो म्हणजे 11 बिनबाद 11 अशी सध्याची परिस्थिती आपण पाहू शकाल सेवा टीमची. पाच चेंडूंचा खेळ इथे समाप्ती झाला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. स्ट्राइक एंडला प्रथमतःच आपण पाहू शकाल गुड्डू याला निशिकेत, परंतु गुड्डू या नावानं चांगली ओळख या उरण विभागामध्ये या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळत असतो. डिफेन्स पद्धतीने या चेंडूला खेळून काढलाय, सन्मान दिला आणि वैयक्तिक पहिले 6 चेंडू मैदानाच्या बाहेर
6 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीम जाऊन पोहोचले शेवा टीमचा इथे संघर्ष मात्र 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावेवर थांबल्या अजूनही 3 षटकांचा सामना शिल्लक आहे तोपर्यंत जाऊया एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी आमचे डीजे विनायक यांच्याकडे तसेच आमचे प्रमुख पाहुणे अतिथी मान्यवर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट टीम म्हटली की त्या टीमचा पाठीचा कणा अर्थातच आमचे मनोज प्रकाश घरत यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे वेलकम आपलं स्वागत आहे गोलंदाजीच्या मार्कवर शतक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी युगांश हा गोलंदाज एक नवदूत गोलंदाज आहे आणि नवदूत गोलंदाज आपण सातत्यानं खेळाडू अनेक टीम मध्ये पाहत असतो परंतु तशी त्याला कामगिरी निभावावी लागेल कारण शतक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहिलं त्या पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त अलंकार कोहलीने 11 धावा खर्च केल्या 6 चेंडू मध्ये पुन्हा एकदा फलंदाजीच्या मार्कवर जतीन म्हात्रे खेळण्यासाठी तयार असतील डावखुरे हाताचे फलंदाज आहेत परंतु युगांश कशा प्रकारे चेंडू हाताळेल लेफ्ट वर्सेस लेफ्ट बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळाला परंतु इथे जर आपण पाहिलं तर बॅटचे लिडिंग एज आणि फलंदाज क्रमांक पहिला जतीन म्हात्रे या नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर डीजे साठी चालेल जर्सी नंबर 2 भूषणचा अनेक वेळा आम्ही खेळ पाहिलाय जशी शरीरयष्टी तसे मोठे फटके अटेंड करत असतो अक्रॉस द लाईनचे फटके त्याचे खूप चांगले असतात आणि ते क्रिकेटमध्ये मातक सुंदर त्यानं सातत्याने दाखवलाय तेच आता मात्र त्याला करावं लागेल कारण टीम संकटामध्ये सापडलाय शतक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर जसं आलं तसं इथे मात्र युगांशने पहिल्या चेंडूवर मात्र मी तर म्हणेन शेवा टीमला हताश करून ठेवलाय कारण जतीन म्हात्रे सारखा एक लेफ्ट हँड बॅट्समन ज्यांच्या पाठीचा कणा एक मजबूत बॅटिंग लाईन आपण पाहत असतो त्याच्याकडून त्या खेळाडूला मात्र परतीचा रस्ता दाखवलाय भूषण भोईर खेळण्यासाठी तयार आहेत युगांश थोडीशी स्ट्राईक चेंज करतो पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र इथे जर आपण पाहिलं तर आर्थिक शरीर मार चेंडूने मात्र दिलाय तो भूषण भोईरला पॅडला आदळला आणि अशा कारणास्तव अंपायर कॉल येतो की हा चेंडू निर्धाव असेल या सामन्याचे क्वालिफाईड पंच रोहित गुरुनाथ घरत आणि दुसऱ्या साइडला आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर ठाकूर असे दोन पंच आपल्याला या सामन्यासाठी पाहायला मिळतात युगांश पुन्हा एकदा तयार होतो शतक क्रमांक दुसरा तिसरा चेंडू घेऊन भूषणसाठी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झालाय सिंगल धाव इथे जरूर मिळेल दुसऱ्याचा कॉल केला जाईल का परंतु गुड्डू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो गुड्डूला माहिती आहे 4 षटकांचे सामने आणि या 4 षटकामध्ये कमीत कमी 55 ते जास्तीत जास्त 60 धावा ठोकाव्या लागतील परंतु या धावसंख्या होतील का कारण या मैदानावर अनेक असे विक्रम आपण पाहिलेत जेव्हा दुसऱ्या एंडनं बॅटिंग येतो तेव्हा पूर्णपणे फलंदाजाला हवेचा साथ मिळतो त्या हवेच्या साथेने इथे मात्र या स्कोरला पुढे चालवण्याचं काम इथे निशिकेत गुड्डू करणार का याच्याकडे प्रेक्षकांची नजरे लागलीत युगांश गोलंदाजीच्या मार्कवर अक्रॉस द लाईन केलेत मागे आले थोडीशी रूम बनवली जागा बनवली दोन खेळाडूंना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा दिगोडे टीम वेलेवर इथे त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट असणारी टीम असेल
उर्नोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल ही इनिंग झाल्यानंतर लगेच त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. गुड्डू पुन्हा एकदा शॉट बनवलाय परंतु इथे फिल्डर आहेत तैनात कुठलीही चुकी नाही. निशिकेत गुड्डूला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. थँक्यू. 2 खेळाडू मात्र बाद झालेत. आउट होणारे फलंदाज पहिले जतीन मात्रे मैदानाच्या बाहेर गेले. त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र इथे निशिकेत गुड्डूला मात्र परतीचा रस्ता पाहायला मिळाला. ही इनिंग संपल्यानंतर लगेच त्वरित पहा दिगोडे टीम आणि उर्नोली टीम या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतो रवाना विराज गरत परंतु टी शर्ट वर आहे स्वराज. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर फटका हवेमध्ये आहे. इथे मात्र सफलता मिळणार का? हो, इथे मात्र तिसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर विराज गरत होतोय. तिसरा फलंदाज शेवे टीमचा मैदानाच्या बाहेर. अक्षय कोहलीने हा कॅच इथे मात्र गॅदर केला. खूप चांगलं विकेट आणि या विकेटवर खेळत असताना अनेक खेळाडूंना इथे मी तर म्हणेन चांगली साथ मिळाली. गोलंदाज वर्चस्व ठरलेत या विकेटवर. अनुज गरत खेळण्यासाठी तयार मैदानामध्ये. तसेच कांचनजी पालकर आपण जर पाहिलं तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये याच मैदानावर एक असं रणधुर संग्राम तुम्हाला पाहायला मिळेल जिथे मैत्री मिलिंद विनोस्पोर्ट यांच्या माध्यमातून धाकटीजी प्रीमियर लीग DPL तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आमच्या ग्रामस्थांना आमच्या गावच्या खेळाडूंना विनंती असेल की लवकरात लवकर तुम्ही फॉर्म लवकरात लवकर आमच्याकडे हजर करायचे आहेत तुमचे भरून. कारण क्षमा असावी या 26 तारखेला मला वाटतं ऑप्शन आहे असे मनोज गरत कळवतात. आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या प्रीमियर लीगचा आस्वाद नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मग त्या प्रीमियर लीग मध्ये आमच्या खली आमचे मित्र आमचे कांचनदादा पालकर सातत्याने आम्हाला चांगला सपोर्ट करत असतात. शतक क्रमांक 3 मैदानामध्ये फेकण्यासाठी दक्ष कोहली. टीमचा टोटल झालाय फक्त आणि फक्त 16. 3 विकेट्स या मैदानाच्या बाहेर गेलेत. शेवट टीमचे थोडीसा अडचणीमध्ये टीम फसले. त्या अडचणीमधून तुम्हाला आता बाहेर व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष भूषण भोईरला इथे मात्र करावा लागेल. मोठे फटके अटेंड करणं खूप महत्वाचं आहे. शतक क्रमांक 3 पहिला चेंडू दक्ष कोहलीचा फुलटॉस चेंडू. फुलटॉस वर केलाय पहार. चेंडू जाणार सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. वर रिएक्शन असा रिप्ले पाहिला तर खूप चांगला फटका. जसा फुलटॉस चेंडू आला थोडासा नी बेंड केले जागा बनवली रूम बनवली आणि चेंडूला मात्र स्क्वेअर लेगानं काऊ कॉर्नरच्या मधून इथे मात्र चेंडूला 6 धावेसाठी पाठवलाय. काय चांगला फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न झालाय. बॅटच्या इथे मात्र थोडासा हलकासा फुश झाला बॅटला परंतु 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावसंख्येने टीमचा टोटल आता मात्र झपाट्याने वेग घेत असताना कारण फक्त आणि फक्त 16 धावा झाल्या होत्या. तदनंतर षटकार तदनंतर 1 धाव टीमचा टोटल आपल्याला पाहायला मिळतो. 3 बाद 23.
23 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट्स बाय शेवा टीम. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चाललंय, परंतु शेवा टीमला माहिती आहे शतक क्रमांक 30 प्रगतीपथावर आहे. या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं आपल्या टीमसाठी खूप महत्वाचे असतील. ते काम आता अनुज घरत आणि भूषण भोईर या दोन खेळाडूंना करावे लागेल, कारण सुरुवातीचे तुमचे मोठे दोन फलंदाज ते मात्र कमी धावसंख्येने परतीचा प्रवास केला आणि हा प्रवास आता तुम्हाला गाठायचा आहे तो मोठ्या धावसंख्येने. इथे मात्र अतिशय वेग आणि वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आमचे क्वालिफाईड पंच रोहन भोईर इथे सांगतायत की हा चेंडू जर आपण पाहिला तर योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या जागेवर टप्प्याने फेकलाय. अशा कारणास्तव इथे मात्र जर आपण पाहिलं तर चेंडू जातो निर्धाव. यस, अंपायर कॉल. आमचे क्वालिफाईड पंच रोहन भोईर सांगतायत की जी लाईन रेषा व्हाईटची आपण आखली आहे त्याच्या जवळपास आपण जर पाहिलं तर आतून चेंडू जाताना आढळला, त्यांच्या नजरेत आला आणि पंचांचा कॉल इथे मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूचा. अनुज गरत खेळण्यासाठी तयार झालेत. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा दक्ष कोहली. जसा षटकार मिळाला तदनंतर सिंगल धाव, तदनंतर कमबॅक केलाय डॉट या चेंडूनं. कमबॅक जरुरीचा आहे, परंतु इथे मात्र शेवट टीम सुद्धा थांबणार नाहीये. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये सीमारेषेला भेदत असताना 4 धावेसाठी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर समालोचनाची पूर्णपणे धुरा आमच्या वैभव भोपी, हरिग्राम आणि आमचे लाडके परममित्र संयमजी घरत यांनी घेतली होती. आजच्या दिवसामध्ये सुद्धा संयम घरत यांना उपती जिम्मेदारी आल्या. रोशन दादा तारा यांना सुद्धा आपण सकाळच्या सुमारासमध्ये त्यांचा सुद्धा आवाज ऐकला आणि तसेच काही कारणास्तव इथून त्यांनी रजा घेतल्या, परंतु त्यांचा आम्ही करतो स्वागत. खूप चांगला आवाज या आपण रायगडच्या भूमीवर एक मराठीचा बुलंद आवाज ज्यांच्याकडे सातत्याने पाहत असतो, तसेच रायगडचे बेस्ट स्कोरर ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो ते आमचे परम मित्र, आमचे मोठे बंधू कांचनजी पालकर, तसेच 24 लाईव्ह इव्हेंट्सची पूर्ण टीम यांचे करतो आम्ही पुन्हा एकदा मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट चषकामध्ये सहर्ष स्वागत आणि आभार. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण जर पाहिला तर अवंतर फेकला होता. लोअर फुल टॉस बॉल फेकलाय, परंतु चेंडू बराच काल हवेमध्ये. गोलंदाज स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, परंतु अंतिम क्षणाला चेंडू हातामधून निसटताना पाहायला मिळाला. परंतु काही हरकत नाही, ज्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नांना दाद देणं खूप महत्वाचं आहे. छोटासा गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र स्वतःला यशस्वी कसा ठरेल याचा प्रयत्न तो करतो. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या शतकातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ समाप्तीत आलाय. 17 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमचा टोटल 29, लॉस ऑफ द 3 विकेट. 3 विकेट मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाले. 29 धावा. अजूनपर्यंत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. या 7 चेंडू मध्ये जवळजवळ 18 ते 20 धावा येणं खूप महत्वाचं असेल टीमसाठी, कारण शेवटचा शतक जो असतो तो हाणामारीचा शतक आपण सातत्यानं क्रिकेटमध्ये म्हटलं जातो. कारण एखादा गोलंदाज प्रत्येक टीम मध्ये आपण जर पाहिला तर थोडासा अडचणीचा पाहायला मिळत असतो. तशा प्रकारचा खेळ गव्हाण टीमच्या माध्यमातून होईल का आणि तदनंतर इथे मात्र शेवा टीम त्या गोलंदाजावर हवी पडेल का याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. 29, लॉस ऑफ द 3 विकेट्स. अंतिम चेंडू दक्ष कोहली. थोडेसे आपण जर पाहिलं तर मिसअंडरस्टँडिंग होतो. पंचांचा इशारा येतो डेट चेंडूचा. तिसरं शतक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू फेकण्यासाठी दक्ष कोहली तयार झाला. पहा तिगोडे टीम आणि उरनोली टीम, आपल्याला विनंती असेल जशी इनिंग संपली की त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. फुल टॉस. इथे मात्र अंपायर कॉल. इट इज अ नो आणि नो प्लस 6 म्हणजे इथे 7 धावा मिळतील. इथे मात्र मी तर म्हणेन की एक आशेची किरण उमंगतील, ती म्हणजे शेवा टीमला डीजे. षटकाराने नवीन ऊर्जा मी तर म्हणेन दिले, ते म्हणजे
आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते ते सन्माननीय माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहायला मिळते. आम्ही त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय. सहर्ष स्वागत सुस्वागत मनीष डॉक्टर साहेब यांचं आगमन. अगदी प्रेमळ स्वभाव, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा हा अगदी सामान्य माणूस म्हणून ज्यांना आपण पाहतो आणि सातत्याने ज्यांचं कर्तृत्व जे अपाट राहिलंय, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि सध्याच्या घडीला या विजयाची देखील ज्यांना आम्ही नक्कीच हमी देतोय आणि ते सन्माननीय माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळते. यावं साहेब मंचावरती सहर्ष स्वागत आहे. अनेक सारे आमचे आयोजक आपल्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहत होते आणि साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा धाकटीजुई नगरीमध्ये मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणून त्यांची नेहमीच आम्ही पाहत असतो आणि सन्माननीय डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं आम्ही करत आहोत शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक स्वागत. स्वागत आहे डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचं आगमन. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रेमानं वागणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 37 धावा बनल्यात. टीमचा टोटल तुम्हाला पाहायला मिळतो 37 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम चेंडू जो पाहायला मिळाला तो मी तर म्हणेन शेवा टीम साठी एक आशेची किरण. भूषण भोईरच्या बॅट्स मधून लगावलेला तो षटकार, 9 चेंडू 7 धावा, म्हणजे एका चेंडूवर 8 धावा जवळजवळ खर्च केल्या त्या म्हणजे दक्ष कोहली यानं. गोलंदाज होता तयार समीर कोहली. समीर कोहलीचा हा चेंडू फटकावून दिला, चेंडूला मात्र फेकून दिला. 1 इंच लॉंग ऑनच्या वरून 6 धाब्यांसाठी. कालची बॅटिंग आपण भूषण भोईरची पाहिली तर क्षमासावी भूषण पाटील तुर्बे यांची कालची बॅटिंग आपण पाहिली तर जवळजवळ 21 धावसंख्येवर 78 धावसंख्येची नाबाद पारी त्यांनी केली. तीच पारी आता मात्र इथे मात्र भूषण भोईर खेळेल का, परंतु भूषण भोईर जाणतोय अंतिम चेंडू जेवढे आहेत ते मला फेस करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्या बॅट्स मधून जवळजवळ आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि हाय हॅलो हँडसम षटकार पाहायला मिळालेत. खूप चांगली बॅटिंग भूषण भोईरच्या माध्यमातून. अनुज गरत खेळण्यासाठी तयार झालेत. या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिल्या चेंडूवर 6 धावा भूषण भोईरच्या बॅट्स मधून पाहायला मिळाला. एक आपलातून षटकार, तदनंतर स्ट्राईक रोटेट. अनुज गरत खेळण्यासाठी तयार. अनुजच्या बॅट्स मधून येणार का? हो, इथे मात्र अनुजच्या बॅट्स मधून आणखीन एक दर्जेदार, दमदार आणि दिमागदार फटका 6 धावांसाठी. सॉन्गचे मिनिंग आता मात्र गोलंदाजाला आठवावे लागतील की मी कुठली चुकी केल्या आणि कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. कारण पहिल्या चेंडूवर त्याच्यावर भूषण भोईरनं लगावलेला षटकार, तदनंतर सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट, नंतर लेफ्ट हँड बॅट्समन अनुज गरत आला आणि अनुज गरतने सुद्धा आपली दाखवलेली दमकम. टीमचा टोटल 50 धावा या षटकाराच्या साहाय्याने पूर्ण झाल्यात. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. या 3 चेंडूमध्ये किती धावांची बदल मारेल? तसेच आदरणीय सन्माननीय जांभूळपाट गावचे सुपुत्र आमचे परम मित्र भूषणजी मोहिते यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आपलं सुद्धा स्वागत आहे. इथे मात्र झेलची संभावना, झेल झालाय ड्रॉ आणि इथे मात्र मिळतील 2 धावा. म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात, परंतु इथे जर आपण पाहिलं तर गव्हाण टीमनं पहिल्या षटकापासून सुरुवात चांगली केली होती, परंतु तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूपासून जी लागलेली त्यांना इथे मात्र धावसंख्येची थोडीशी धावफल ती आता मात्र थांबवावी लागेल. पुन्हा एकदा कॅचची संभावना. आता मात्र कुठलीही चुकी करणार नाही, परंतु इथे पंचांचा कॉल येतो की अनुज गरत मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 4 डीजे.
ज्यांचं नुकताच आगमन झालंय. रोहन आपण थोडा बाजूला व्हायचं तिथनं साईडला. ओके. बॅट्समन आपण पाहू शकाल. न्यू बॅट्समन मंथन भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. अनुज गरतनं चांगला खेळ दाखवला. थोडासा लेट आला परंतु लेट येऊन आपल्या टीमला चांगलं टार्गेटच्या वाटचालीकडे त्यांनी नेऊन ठेवला. टीमचा टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 52, 4 विकेटच्या समाप्तीनंतर. मंथन भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार. उरलेले चेंडू फेस करण्यासाठी आतापर्यंत शेवटचा चेंडू मला वाटतं शिल्लक असावा आणि तो शेवटचा चेंडू इथे मात्र महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने इथे मात्र समाप्त करेल का इथे जर आपण पाहिलं तर. परंतु गोलंदाज हवी ठरतायत. खूप चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू जातो निर्धाव. 4 षटकांचा खेळ इथे समाप्तीत आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सेवा टीमनं धावसंख्या बनवली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 52. 53 धावसंख्येचं लक्ष असेल. चला आपण- दोन धावसंख्येची पॅनल्टी आहे संयम, याच्याकडे सेवा टीमला लक्ष द्यायचं आहे. चला आपण सन्मान करूया. अगदी वेळात वेळ काढून साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. तसंच पाहायला गेलं तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या विश्वासातील एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे असे माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. माजी जिल्हा रायगड परिषद सदस्य आणि यावेळी देखील ज्यांचा आपण कालच अगदी फॉर्म पाहिला आणि येत्या कालावधीमध्ये त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा या विभागामध्ये जरूर होईल असे व्यक्तिमत्व, प्रेमल व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांचा आपण स्वागत सोहळा पाहू शकता. अगदी मनाने दिलदार असणारे व्यक्तिमत्व आणि कामामध्ये नेहमीच खबरदार राहिलेत आणि कामाची पोचपावती सातत्याने या विभागामध्ये ज्यांची राहिली आहे ते सन्माननीय मनीष अनंत पाटील साहेब यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि आमच्या शोभेच्या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत त्याबद्दल विशेष आपलं आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतो आहोत. आणि असंच प्रेम राहू दे आणि ही मंडळी देखील तुमच्यावरती जरूर असंच प्रेम दाखवेल येणाऱ्या काही दिवसामध्ये आणि आपण जरूर यशस्वी व्हाल या शुभेच्छा आम्ही साहेबांना देतो. आणि सन्माननीय डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेबांना मी टॉस करण्यासाठी विनंती करतो. दिगोडे टीमचे कॅप्टन आणि उर्नोली टीमचे कॅप्टन दोन्ही संघांचे कर्णधार या लगेच. चला कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा कारण आज सध्याच्या घडीला टाइम बिझी असताना देखील साहेब आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत हे देखील तेवढीच महत्वाची गोष्ट म्हणूया. आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. माननीय श्री डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. ओव्हर्स असतील या मॅच मध्ये. चला आपण आधी टॉस करू. 5 पेन उर्नोलीचा संघ आहे आणि एकीकडे तिकडे छापा मागितला उर्नोली टीमनं आणि छापाच पडलाय. उर्नोली संघ टॉस जिंकला. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मान्यवरांचं विशेष आभार. आपण साहेब आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेमध्ये डॉक्टर मनीष अनंत पाटील साहेबांचं आगमन पाहायला मिळालं आणि त्यांच्या येण्याने हे व्यासपीठ अगदी प्रफुल्लित झालं आणि साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं विशेष आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत. जे तुम्ही प्रेम दाखवलं मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेवरती सहर्ष स्वागत आपलं देखील. तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सेवा टीमनं 52 धावा गोला केल्यात परंतु 2 धावेची पॅनल्टी. मग इथे मात्र गव्हाण टीमला फक्त आणि फक्त 51 धावा विजयासाठी उभ्या कराव्या लागतील आणि त्या कशा प्रकारे केल्या जातील हे 4 षटकाचं धावतं सूत्रसंचालन आणि अतिशय सुमधुर आवाज मराठीची एक मिठीवाणी गोडवाणी आपण संयमजी घरत यांच्याकडे जाऊया. सौभाग्यवती सुनीता नंदन घरत यांच्याकडून देखील या स्पर्धेला 1,500 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय आणि स्वागत पुन्हा एकदा पाहुण्यांचा आपण केला गेला आणि जाऊया लगेच पुढच्या मॅच कडे जिथे सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण एसपीसीसी नवीन सेवा संघाला पाहिला आणि त्यांच्या विरोधात टीम गव्हाण बॅटिंग करत असताना 51 काढल्यात, 52 काढल्यात. यस, 2 रनची पॅनल्टी आहे, त्यामुळे टार्गेट आपण देतोय 51 धावेचं टार्गेट असणाऱ्या गव्हाण टीम. लक्ष ठेवा, 2 रनच्या पॅनल्टीच्या धावा आपण आता ज्या होत्या त्या अगोदर झालेल्या रन्स मधून कमी केल्यात, त्यामुळे 51 धावा तुम्हाला 4 ओव्हर मध्ये पूर्ण कराव्या लागतील. चला, मॅचला आपण सुरुवात करतोय. उर्नोली टीमचं विशेष आम्ही कौतुक करू, कारण तुम्ही वेळेवरतीच पोहोचलात. कारण 2 दिवस आम्ही याच सूचना खेळाडूंना देतोय, त्यामुळे 4-4 षटकं, परंतु तुम्हाला 5 षटकं मिळणार आहेत. उर्नोली विपक्ष शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे असा सामना होईल आणि टॉस जिंकलाय उर्नोली संघानं. सूरज घरत, आपण स्टेजवर या. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश घरत येताना पाहायला मिळतात. सांघिक पहिलं षटक घेऊन योगेश, पण तो सलामीचे बॅट्समॅन एकीकडे अनिकेत कोहली आणि दुसरीकडे तेजस कोहली, 2 कोहली ब्रदर्स पाहायला मिळतात. गव्हाण म्हटलं तर फार मोठा कोहली बांधव देखील तिथे परिवार पाहायला मिळतो आणि त्याच गावचे सर्व खेळाडू. क्रिकेटमध्ये देखील गव्हाणचा डंका एक वेगळाच वाजलाय. सातत्याने युवा खेळाडूंनी आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली, पण तो समोर आहे उरण तालुक्यातील तेवढाच ताकदवार संघ एसपीसीसी नवीन सेवा. मजा येईल मॅचला. 51 4 ओव्हर मध्ये अनिकेत कोहली स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बैठक स्ट्रोक, स्वीप केला बॉलला, बॉल निघाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार, पहिला चौकार. गोलंदाजासाठीच होतं, जे पद्धतीनं त्यानं चुकी केली. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस दिला आणि त्याच्यावरती चौकारनं स्वागत केलं. आम्ही पाठलाग करण्यासाठी सज्ज झालोय, ठणकावून सांगितलं कॅप्टननं. बॅटची एज, मागे निघाला बॉल, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा रेषा पार, दन धन दन दन करत अनिकेत कोहलीच्या बॅट मधून आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग सुरुवात, 2 बॉल 2 चौकारानं झाले. 51चा पाठलाग आणि प्रतिस्पर्धी टीम समोर चॅलेंज वाढवलंय. फलंदाज अनिकेत कोहलीनं हा विस्फोटक खेळाडू आहे, जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा पाठलाग सहज सोपा करून टाकतो. फुल टॉस बॉल बसले आणि त्याच्यानंतर फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. हा मोठा खणखणीत षटकार. बीसीसी नवीन सेवा आणि त्यांच्या विरोधात गव्हाण बॅकफुट वरती जाऊन कलात्मकता कौशल्यता पूर्ण करणारा हा फटका. बॉल निघाला थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा पार, 4 रन. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली अनिकेत कोहलीनं, पण तू तेजस देखील कमी नाहीयेत. बॅकफुट वरती जाऊन पंच करत असताना आता स्विच हिट, व्हाट अ स्ट्रोक,
बॉल चाललाय बाउंड लाईनच्या अगदी दूर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. मोठा षटकार. तालुक्यातील उरनोली संघ्या. पेण म्हटलं तर गणपतीचं माहेरघर, जिथे गणपती बनले जात आहेत. आणि उद्या खऱ्या अर्थानं मागे गणेश उत्सव देखील आहे. आणि त्याच विभागामधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मजा येईल मॅचला पुढच्या देखील. दिगोडे संघ देखील येलो जर्सी, डार्क येलो जर्सी दिगोडे टीमची पाहायला मिळते. फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला टोलावला फटका. आता टेन्शन तेवढं राहिलेच नाहीये गव्हाण टीम समोर, कारण 26 धावा फक्त 7 बॉल मध्येच काढल्यात. समीकरण आता फक्त 25 धावेची आवश्यकता. येणारे 17 बॉल 25 धावा. चांगली बॅटिंग, पण गोलंदाजी कमबॅक व्हायला हवं शेवटी. अशा परिस्थितीमध्ये जिथे तुम्हाला विकेट्स मिळत नाहीये. डॉट बॉल अनुजला आपण पाहतोय बऱ्याच वेळा तो खेळाडू गावदेवी गावठाणचा देखील भाग राहिला. रोहित देखील सातत्याने त्या टीम मधून खेळत असतो सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये, पण तो अनुजला आपण पाहू शकता बॅटच्या मधोमध खेचून मारलाय बॉलला. मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. मोठा षटकार आणखीन एक आलाय. बनल्या तब्बल 32 धावा. ताबडतोब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा बोलबाला म्हणूया की तुटूनच पडलेत गोलंदाजांवरती. अप्रतिम फटकेबाजी बॅटिंग करत असताना आपण गव्हाण टीमला खेळताना पाहतोय. विजेता उसे नहीं कहते जो कभी नहीं हारता, बल्कि विजेता उसे कहते हैं जो कभी हार नहीं मानता. मैदानाच्या आतमध्ये हार मंजूर नाहीये गव्हाणला, आणि हा सामना आम्हाला जिंकायचा आहे हे चॅलेंज देऊन मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब बॅटिंग. तब्बल 32 धावा अवघ्या 9 बॉल मध्येच. माफी असेल 8 बॉल मध्येच 32 आल्यात. चला पुढच्या मॅच मध्ये दिगोडे टीम खेळेल याच विभागामधील हा संघ. आणि चला पुढचा बॉल द्या लगेच मिळत नसेल तर, कारण जास्त वेळ थांबून चालणार नाही आज आपल्याला. काल सेमीफायनल 1 ओव्हरशी खेळावी लागली, त्याचं कारण बऱ्याचशा चर्चा राहिल्या, वेळ वाढत गेला, त्यामुळे आपण कालची सेमीफायनल फक्त 1च ओव्हरशी खेळवली. धाव फलकावरती धावा लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाज अनुज. इथे देखील सॉफ्ट हँड न खेळलाय. अगदी सेन्सेबल क्रिकेट. सावध पवित्र बचेंगे तर और लढेंगे सांगत असताना एका धाव्याने डबल तिरी धाव फलकावरती 33 धावा 51 धाव संख्येचा पाठलाग. सध्या तरी तो सोपाच वाटू लागलाय. असं वाटतं की 3च षटकांमध्ये पाठलाग करतायत की काय, कारण ज्या पद्धतीची सुरुवात मिळाली गव्हाण टीमला. धाव फलकावरती 33 धावा. तो अनुज बॉलिंग ट्रॅक वरती कमबॅक हवाय. विकेट्स आली तर मजा येईल मॅचला. पुढचा बॉल खेचून मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. थोडे दूर निघाले बॅट्समन. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकलाय बॉल. स्ट्रेच केला बॉडीला अगदी. खेळपट्टीवरती बसून फटका खेळायचा होता, दूर चालला होता बॉल, त्यामुळे ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स 34 रन्स 34 धावा. या विभागामध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण एन्जॉय करतो.
नेहमी या स्पर्धेचा बोलबाला राहिला. अनेक वर्ष आपण नाईट क्रिकेट या क्रीडांगणामध्ये पाहिलं. ओ विकेट बद्दल चर्चा, चान्स निर्माण केलाय, झेलची संधी आणि टिपलाय कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि पहिला धक्का लागेल. अनिकेत कोहली होतील झेलबाद. परंतु या विस्फोटक खेळीचा फायनल अंत झाला. विकेट मिळाली अनुजला आणि ती विकेट फार महत्वाची देखील होती. चला आता सामन्याला कदाचित मजा येईल का, कारण मुख्य खेळाडू बाद झाला आणि त्याच्या जागेवरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल कोहली मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. धावफलकावरती रन्स पाहायला मिळतात. 34 धावा, 51चा पाठलाग. अद्याप शेवटचा एक बॉल 2 बॉल शिल्लक आहेत. 51 धावसंख्येचा पाठलाग 34 बनल्यात. 17 धावेची आणखीन आवश्यकता आहे. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 17 धावा. मार्जिन तेवढं रनचा नाहीये. सामना जरूर पाठलाग करण्यासाठी सोपा आहे, परंतु विकेट्स टेन्शन वाढवू शकतात. ओ इथे क्षेत्ररक्षक नाहीये. थर्डमॅनचा खेळाडू निघाला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि दुसरी धाव देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता. 2 धावा मिळतील आणि समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 15 धावेची आणखीन आवश्यकता. येणारे शेवटचे 13 बॉल. आता थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग असायला हवी. कॅप्टनचं या गोष्टीकडे लक्ष, कारण विकेट्स हव्या असतील तर तुम्हाला आता फिल्डिंग बॉलिंगचा एक चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. परंतु 15 रन्स अद्याप बनवायचे आहेत. किती चांगली खेळपट्टी, कारण ज्या क्रीडांगणामध्ये तुम्ही खेळतायत तिथे अगदी शेती आहे आणि शेतीचं क्रीडांगण बनवलं गेलं. गोलाकार वृत्तीनं यश मिळलं. कौतुक करूया आपण आयोजकांचं. ही फार मोठी उपलब्धता आहे क्रीडांगणाला बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत. ओ बॅटच्या मधोमध, परंतु क्रिकेटमध्ये लांबीचे नंबर असतात, उंचीचे नसतात. उंच उडालाय बॉल. ओ कॅच ड्रॉप केला आणि हा सोडलेला कॅच का टर्निंग पॉइंट राहील. विकेट्स आले असती तर 15 राहिल्या असत्या, परंतु 2 धावा तुम्ही इथे खर्च केल्यात. आता समीकरण बदलेल. धावफलकावरती धावा लागल्यात 38 रन्स. येणारे शेवटचे आणखीन 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. माननीय श्री दर्शन पाटील साहेब, कंटवली गावचे उद्योजक, यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. माननीय श्री दर्शनजी पाटील साहेब, यावं आपण मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक दमदार व्यक्तिमत्व. सर्रास क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती नेहमीच पाहायला मिळते आणि सातत्यानं मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्सच्या संघावरती त्यांचं प्रचंड प्रेम राहिलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 12 बॉल 13 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 13 धावेचं समीकरण. संपूर्ण दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये रोहन भोईर असतील, सनी असतील, रोहित असेल, यांचं आम्ही कौतुक करू, कारण आज चांगली अंपायरिंग पाहायला मिळाले. 12 बॉल 13 धावा. लावण्य ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आल्या बॉलिंग करण्यासाठी. पहा उंच असा खेळाडू, उंच तगडा. जेव्हा तुमची हाईट 6 फुटीपेक्षा जास्त असते तेव्हा तुम्हाला एक बॉल बाउन्स फेकण्यासाठी एक चांगला पर्याय मिळतो. बॉटम हँडचा वापर, तदनंतर हात रिलीज करत असताना आणखीन तो वरती जाऊन बॉल पडतो. त्यामुळे बाउन्सर कदाचित या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील का. उंच असा गोलंदाज, लेफ्टी गोलंदाज. ओ यावेळीचा फुल टॉस बॉल. 1 रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव डेंजर एंड कडे थ्रो, परंतु तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण केल्यात. मागे भूषण आहेत आणि त्यांनी बॉल थांबवल्या. आता रनअप बॉल मॅच. 11 बॉल 11 धावा. 11 बॉल 11 रनची आवश्यकता. मॅच सध्या तरी ज्या स्थितीमध्ये म्हणूया की पारडं जडच आहे गव्हाण टीमचं, कारण फक्त विकेट्स मिळाले नाहीये. डॉट बॉल ते देखील जास्त आले नाहीये त्या इनिंग मध्ये. त्यामुळे येणारे 11 चेंडू आणि 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती लावण्यला आपण पाहताय. लावण्य ठाकूर तिसऱ्या षटकामध्ये आल्या. 4 षटकांची मॅच. लवकर पोहोचले असते खेळाडू शेवट टीमचे तर 5 षटक पाहायला मिळाले असते. ओ इथे चांगला बॉल. थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल आणि सध्या याच गोष्टीची गरज आहे टीम नवीन सेवा संघाला. जसे जसे डॉट बॉलचं प्रमाण वाढेल तसा रिक्वायर्ड रन रेट वाढणार आहे. रन्स तेवढ्या नसल्या तरी देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच हवी असेल तर डॉट बॉल तुम्हाला इथे फेकावेच लागतील.
चांगली बॉलिंग लावण्य ठाकूरचं आपण चर्चा केली, त्याच्याकडे वेग आहे आणि डावखुऱ्या त्याचे गोलंदाज जर तुमच्या टीम मध्ये असतील तर ते महत्वाचे असतात. ओ इथे दिशा दिली, फुल टॉस बनवला बॉलला आणि फुल टोल वसूल करणारा, म्हणूया की विजयाची आता मोहरच लागले की काय. बॉल निघालाय फाईन लेग सीमा रेषेच्या पार, रन्स मिळतील 4. आणि श्री संचितजी पाटील साहेब यांचं देखील आगमन, सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. ओ इथे फुलटॉस बॉल मिस केलाय बॅट्समनने, थोडासा शारीरिक मार देणारा फुलटॉस म्हणूया, कारण थेट जाऊन तो अंगावरतीच आदळला. एक डॉट बॉल आणखीन इथे देखील येईल. परंतु रन्स ज्या पद्धतीने होत्या 51 धावा, मी तर म्हणेल एक फायटिंग स्कोरच बनवला होता. परंतु गोलंदाजींवरती सुरुवात अटॅकिंग केला, अटॅक अनिकेतनं, त्यानंतर फलंदाज आपण तेजसला पाहिलं, तो देखील चांगला खेळला. आणि सध्या साहिल कोहलीला आपण स्ट्राईक वरती पाहता, तेजस स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल कोहली. तेजसनं चांगली बॅटिंग केली, षटकार चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. ओ इथे नो बॉल, इट्स अ नो बॉल, टोटल 5 धावा आणि आय थिंक मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता. रन्स मिळतील 5, सामना जिंकण्यासाठी 2 धावा. धावेची आवश्यकता. उर्नोली टीम आपण तयारीत राहा, कारण निर्णयासही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ही सूचना आयोजकांकडून मिळाली, कारण वेल नाहीये तेवढा आपल्याकडे आज. आणि जिंकणारा संघ कुठेही जाऊ नका, जो संघ जिंकणार आहे या मॅच मध्ये त्याला लगेच विनर वर्सेस विनर पुढची मॅच खेळावी लागेल, याची देखील दखल घ्या. फक्त 2 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये वरचढ राहिलाय टीम गव्हाण. सुरुवातीलाच आम्ही उल्लेख केला की 3 ओव्हर्स मध्येच पाठलाग पूर्ण होईल की काय. ओ चला, 3 ओव्हरच्या अगोदरच सामना फिनिश केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम गव्हाण, एकतर्फीच मॅच जिंकली म्हणूया आणि 51 धावसंख्येचा पाठलाग सहज केला, त्याबद्दल